तो रे माझा मित्वाचा आजचा म्हणजेच 25 डिसेंबरचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. तर सुरुवातीला आपण काल पाहिलेलं आहे की अर्णव आणि ईश्वरी दोघंजण रेस्टॉरंटमध्ये जात असतात. आता तिथे गेल्यानंतर ईश्वरी म्हणते की सर आज काय तुम्ही मला लंचला वगैरे घेऊन आलात तुम्ही. त्यावर अर्णव म्हणतो की हो मी सुंदर मला ना काहीतरी तुला सांगायचं आहे म्हणून, आणि म्हणतो की ते खूपच महत्त्वाचं आहे म्हणून. आता असं म्हणल्यानंतर की ईश्वरी म्हणते हां सर बोला ना सर. आता अर्णव जो आहे तर त्याला पटकन बोलताच येत नाही, तर तो आडेविडे घेतो, पाणी काय पितो, इकडे तिकडे बघत असतो. अर्णव पटकन त्याला जे बोलायचं आहे तर ते बोलतच नाही. आता बऱ्याच वेळाने म्हणतो की मी सिंदूर. इतक्यातच त्यांना आवाज येतो की सगळ्याच गोष्टी तुम्हाला बोलूनच दाखवाव्या लागतात का, मला ना त्रास होतोय तुझ्या नेचरचा. आता तो मुलगा म्हणतो की त्रास मला पण होतो. मग ती शेजारी बसलेली मुलगी म्हणते की अरे मग मलाही त्रास होतो, मग तुला कळत कसं नाही माझ्या मनातलं. तो मुलगा म्हणतो मी काही जादूगार आहे का माझ्या मनातलं. आता हे सगळं जे बोलणं आहे तर ते अर्णव आणि ईश्वरी ज्या रेस्टॉरंटमध्ये बसलेले आहेत त्याच्या शेजारी एक जोडपं आलेलं असताना ते भांडत असतात. हे सगळे या दोघांना ऐकायला येत असतं. आणि आता अर्णव म्हणतो की करेक्ट आहे ती मुलगी बेसलेस बोलते, हे काय भांडण्याचं कारण असू शकतो का. ईश्वरी म्हणते का असू शकत नाही, आपलं ज्याच्यावरती प्रेम आहे त्याला आपल्या मनातलं कळायलाच हवं ना, आणि ही बेसिक अपेक्षा आहे. अर्णव म्हणतो बेसिक मिसिन तर ही बेसिक अपेक्षा नाही आहे, ही सगळी मुलंच अशी माइंड रीडर किंवा सायकॅट्रिस्ट नसतात. हे सगळ्या मुलींच्या अपेक्षा ज्या आहेत ना यामुळेच ना मुलं कॉम्प्लिकेटेड होतात. ईश्वरी म्हणते त्यात काय कॉम्प्लिकेटेड आहे सर, उलट मनातलं ओळखण्यातच तर खरी मजा आहे ना सर. आणि मनातल्या सगळ्याच गोष्टी सांगून टाकल्या ना की क्लॅरिटी येते सगळ्या गोष्टींची. हां असं ईश्वरी म्हणत असते. अर्णव म्हणतो भांडतेस का माझ्याशी. आता ती शेजारची मुलगी पुन्हा भांडायला लागते. ती म्हणते आता का गप्प बसलेस, बोल ना. तो मुलगा म्हणतो तुला काय सतत माझ्याशी भांडायचंच असतं का. आणि पुढे तो मुलगा म्हणतो माझा ना सगळं मूडच गेलाय लंचचा. आता ती मुलगी म्हणते माझा सुद्धा मूडच गेलाय हा लंचचं म्हणून, मलाही बोलण्याची इच्छा नाही आहे, जिथं गेलं तिथं माझ्याशी तू भांडतच असतो. आता हे ऐकलं की ईश्वरी अर्णवला म्हणते तुम्ही सुद्धा माझ्याशी जाईल तिथे भांडत असतात. आता तो मुलगा म्हणतो हॅलो सुरुवात तू केलीस आणि मला नाही जमणार तुझ्या मनातलं ओळखायला वगैरे, तू चुकतेस. तर आता हे सगळं ऐकून ईश्वरी जोरात ओरडते बास म्हणून, आणि त्या कपलकडे ईश्वरी जाते आणि त्या मुलाला म्हणते की ओ ती नाही तुम्ही चुकताय समजलं. अर्णव तिथे जातो आणि सॉरी म्हणून ईश्वरीला चल म्हणत असतो, पण ईश्वरी काही येत नाही. आता ती मुलगी म्हणते एक मिनिट, तुमचं जर हिच्यावर मनापासून प्रेम असेल ना तर तुम्हाला तिच्या मनातलं कळायलाच हवं. आता अर्णव म्हणतो ॲब्सोल्युटली नॉट. हां का बरं कळेल, हे असली अपेक्षा करणं चुकीचं आहे. आता ईश्वरी म्हणते अहो चुकीचं काय त्यात ना, आता जर मनापासून असेल ना तर हे सगळं सोपं आहे सर. ती मुलगी म्हणत असते की राईट बरोबरच आहे. अर्णव म्हणतो ही असली स्टुपिड रिझन आहेत ना फक्त मुलींना आवडत असतात. आता तो मुलगा म्हणतो ॲब्सोल्युटली राईट तुम्ही बोलताय ते. तो मुलगा अर्णवच्या बाजूने बोलत असतो. आता अर्णव तिथून निघून जातो. आता ईश्वरीला की एक मिनिट म्हणते आणि तिथं जाऊन बसते त्यांच्या जागेवर टेबल आणि म्हणते ओ तुम्ही असं स्टुपिड वगैरे काय म्हणू शकत नाही आता. आता अर्णव म्हणतो मी सिंदूर कुठल्याही माणसाच्या मनातलं असं सायंटिफिकली नसतं आपल्याला कळत, आणि हेच भांडण असतं मोस्टली. तर ईश्वरी म्हणते एक मिनिट आपलं कधी यावरनं भांडणं झालं हो. अर्णव म्हणतो आपली भांडणं झालेत म्हणून बोलतोय ना मी. तर ईश्वरी म्हणते सर मी आता वाटेल ते ऐकून घेणार नाही. हां तर अर्णव म्हणतो वाटेल ते तू बोलतीस मी सिंदूर मी नाही, आणि म्हणतो की सगळा मूड स्पॉईल करून टाकला माझा, असं अर्णव म्हणत असतो. तर ईश्वरी म्हणते माझाही मूड काही चांगला नाही आहे. आणि पुढे म्हणते की आता कितीही महागडं जेवण तुम्ही आणून ठेवलं ना तर मला तर त्याची चव अजिबातच लागणार नाही. हां आता अर्णव म्हणतो डिस्गस्टिंग नाही विसरलोच ना मी, कुठेही गेलीस तर तू माझ्याशी भांडणारच आहेस. तर ईश्वरी म्हणते एक मिनिट हा सगळा प्लॅन ना तुमचा होता माझा नाही, समजलं ना. आणि इथे येऊन तुम्हाला काहीतरी महत्त्वाचं बोलायचं होतं माझ्याशी, हेच होतं का ते महत्त्वाचं ते. आता अर्णवच्या लक्षात येतं आणि अर्णव म्हणतो की यू आर जस्ट इम्पॉसिबल. तर लगेच ईश्वरी म्हणते सेम टू यू, आणि मनातल्या मनातच म्हणते की ह्यांच्या तोंडून आय लव्ह यू बहुतेक या जन्मात तरी मला ऐकायला मिळणारच नाही आहे. आणि म्हणते की बणकुंचंद भांडाभांडीला दुसरं काही येतंय काय याला म्हणून. आता तोपर्यंतच आपण पाहतोय की ते जे शेजारचं जोडपं असतं त्यातला तो मुलगा म्हणत असतो की ओके बेबी आय एम सॉरी, असा तो मुलगा त्या मुलीला म्हणत असतो. आणि पुढं म्हणतो की आय लव्ह यू म्हणून. आता ती मुलगी म्हणते ठीक आहे आय लव्ह यू टू. आता हे सगळं अर्णव आणि ईश्वरीला ऐकायला येतात. अर्णव तर पाणी पित असतो, पाणी पिताच थांबतो, पण ईश्वरीचा ॲटिट्यूड काही कमीच नसतो. ती अतिशय अर्णववरती प्रचंड चिडलेलीच असते. आता अर्णव ईश्वरीशी बोलण्याचा प्रयत्न करतो, तिला म्हणतो की मी सिंदूर आय एम रिअली व्हेरी व्हेरी सॉरी म्हणून. तरी ईश्वरी त्याच्याकडे बघतच नाही.
आता पुढे अर्णव तिला म्हणतो की आय, तर ईश्वरी जोरात त्याच्या अंगावर ओरडते, खा तुम्हीच, आणि म्हणते स्वतः आधी बांधायचं आणि परत सॉरी सॉरी म्हणत बसायचं. असं म्हणून ईश्वरी त्या रेस्टॉरंटमधून रागारागाने निघूनच जाते. आता अर्णव म्हणतो, अरे आय लव्ह यू म्हणत होतो ना मी आता, तरीसुद्धा ही माझ्यावरती रागाने निघूनच गेली. म्हणून यार कसं बोलायचं आता हिला आय लव्ह यू, असं अर्णव म्हणून चिडलेला असतो. आता हा सीन इथे संपलेला आहे. आता आपण दुसरा सीन पाहतोय. तर प्रेक्षकांनो, आजचा एपिसोडसुद्धा अतिशय मस्त आणि एकदम जबरदस्त आहे. प्लीज व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. आता आपण पुढे पाहतोय की आपण दुसरा सीन. आता आपण इथे लगेच दुसरा सीन पाहतोय. वल्लरी, तो जो माणूस असतो ना स्क्रॅपवाला, तर त्याला घेऊन एका ठिकाणी जाते. आणि आता तो माणूस म्हणतो की विश्वास, हा बॉक्स आहे ना तुझ्याकडे, असा मोबाईलमधला फोटो दाखवतो आणि त्याला म्हणतो की हा बॉक्स मला पाहिजे. तो मुलगा म्हणतो, आत्ता तो बॉक्स तर आत्ताच गेला. तर वल्लरी जोरात म्हणते, गेला म्हणजे? तो माणूस म्हणतो, एक मुलगी आत्ताच इथून निघून गेली. आता लगेच तो स्क्रॅपवाला म्हणतो, अरे पण मी तुला सांगितलं होतं ना की हा बॉक्स विकू नको म्हणून. वल्लरी म्हणते, कोण मुलगी होती? तो माणूस म्हणतो की आता एकच मुलगी आली आणि ती बॉक्स हा घेऊन गेली. वल्लरी म्हणते, कोण होती ती मुलगी सांगा तरी. आता तो दुकानदार म्हणतो, हे बघा मी काही प्रत्येकाचं आधार कार्ड घेऊन बसत नाही, गुलाबी रंगाचा ड्रेस घातलेली गोरी मुलगी अशी एक होती ती. आता तो स्क्रॅपवाला म्हणतो, काय तू पण, असं म्हणून तो स्क्रॅपवाला आणि वल्लरी दोघेजण सुद्धा रस्त्यावर पळायला लागतात गुलाबी ड्रेसच्या मुलीला शोधायला. आता त्या स्क्रॅपवाल्याला ती मुलगी दिसते. मग तो म्हणतो, मॅडम हे बघा ती गुलाबी ड्रेसवाली मुलगी. आता ती मुलगी दुसरी कोण? नम्रता असते. आता लगेचच वल्लरी म्हणते, आहो चला मग पटकन. आणि आता ती नम्रता रिक्षावाल्याशी बोलत असते, तिला रिक्षातून घरी जायचं असतं. आणि वल्लरी आणि तो स्क्रॅपवाला लांबून पाहत असतो. आता तो स्क्रॅपवाला म्हणतो, मॅडम तिच्या हातामध्ये तोच बॉक्स आहे, हा तुमचा बॉक्स, असं म्हणून आता ती वल्लरी जी आहे तर ती नम्रताकडे यायच लागलेली असते. आता वल्लरी मनात म्हणते, बॉक्स जर काही मुलगी घरी घेऊन गेली तर, असं म्हणून वल्लरी आता पळायला लागते नम्रताला शोधायला. आता नम्रता रिक्षात बसायला लागलेली असते. आता वल्लरी नम्रताला पकडणार इतक्यातच काही बायकांची टक्कर होते वल्लरीशी. वल्लरी वाद घालायला लागते. इतक्यातच रिक्षात बसून नम्रता पळून म्हणजे निघून जाते ती रिक्षातून, कारण तिला आता तो बॉक्स घेऊन जायचा असतो आणि तिला माहितीच नाही की हे सगळे बघतायत म्हणून. तर वल्लरी म्हणते, अरे बापरे, अरे देवा, ही तर नम्रता घरी गेली आणि बॉक्स चक्क ते सुप्रियाच्या घरी गेलाय. हा बॉक्स तिच्या घरी गेला म्हणजे आता हे सगळ्या निगेटिव्ह जर का ईश्वरीच्या आईच्या हाती लागल्या तर कसं होईल, असा विचार करूनच वल्लरीला घाम फुटतो आणि ती इतकी घाबरते की बस. आता आपण लगेचच हा सीन संपतो आणि दुसरा सीन पाहतोय की ईश्वरी आणि अर्णव घरी आलेले असतात. आता अर्णव म्हणतो, आजी म्हणतात ये. अर्णव म्हणतो, का आजी बोलवून घेतलंस? तर आजी म्हणतात, हो, जरा गुरुजींना बोलवलंच होतं ना म्हणून मी तुला पण बोलवलं. आता वल्लरी म्हणते, ह्या ओल्ड लेडीने आज गुरुजींना का बोलवून घेतले म्हणून, असा वल्लरी विचार करत असते. आता तिथे गुरुजी आलेले असतात. आता आजी त्या गुरुजींच्या हातात त्या 2 पत्रिका देतात आणि आजी म्हणतात की ह्या अर्णव आणि ईश्वरीच्या पत्रिका, गुरुजी तुम्ही लग्नाच्या अगोदर हे सांगितलं होतं की या दोघांच्या पत्रिका अजिबातच जुळत नाहीत म्हणून. गुरुजी म्हणतात, हो, मी लग्नाच्या आधी जे सांगितलं होतं ते मला चांगलंच आठवतंय. आजी म्हणतात, म्हणूनच मी लग्नाच्या अगोदर याला विरोध करत होते, पण एक विचित्र परिस्थिती आली आणि त्यामध्ये या दोघांचं लग्न झालं आणि आता या दोघांचा सुद्धा संसार सुखाचा अगदी सुरू आहे, गेली 4 महिने झालं, असं आजी त्या गुरुजींना सांगत असतात. आता ते गुरुजी या दोघांकडे सुद्धा पाहतात आणि या दोघांचा खरंच सुखाचा संसार सुरू असतो. आता अर्णव ईश्वरी एकमेकांकडे बघत असतात. आता वल्लरी तिथेच असते, मामी असते, वल्लरी असते, आकाश आणि अंजली सगळेजण तिथंच असतात. आता आजी म्हणत असतात, मला एक गोष्ट कळत नाही, जर या दोघांच्या पत्रिका जुळत नाहीत तर या दोघांना नियतीने एकत्र आणलंच कसं म्हणून, असा आजींना प्रश्न पडलेला असतो. आता वल्लरी विचारच करत असते, कारण वल्लरी घाबरलेली असते, कारण तिने ऑलरेडी ईश्वरीच्या पत्रिका बदललेल्या असतात. आता आजी म्हणत असतात की ही शंका माझ्या मनात आहे आणि मला शांत बसू देत नाही, म्हणून मी आज तुम्हाला बोलवलंय. आजी पुढे म्हणतात की गुरुजी, मला तुमच्या ज्ञानाबद्दल आणि अनुभवाबद्दल माझ्या मनात मुळीच शंका नाहीये, पण केवळ माझ्या समाधानासाठी तुम्ही ही पत्रिका आणखीन एकदा बघाल का? आता गुरुजी म्हणतात, हरकत नाही, मी आणखीन एकदा ही पत्रिका बघतो. अर्णव म्हणत असतो, आजी हे तुझं काय चाललंय, तुला माहिती ना माझा या गोष्टींवर विश्वास नाही. आजी म्हणतात, अरे बाबा, तुझ्यासाठी नाही, माझ्या मनात शंका काळजी दूर व्हावी म्हणून हे सगळं चालू आहे. इतक्यातच ईश्वरी अर्णवच्या खांद्यावरती हात ठेवते आणि जाऊ दे असं म्हणते. अर्णव पण ठीक आहे म्हणून गप्प बसतो. आता ते गुरुजी त्या पत्रिका दोन्हीही बघायला लागतात. आता त्या पत्रिका बराच वेळ त्या गुरुजी बघतात आणि सगळं कॅल्क्युलेशन वगैरे करत असतात. इकडे
अंजली, मामा, आकाश तिघंही टेन्शनमध्ये असतात की आता गुरुजी काय सांगतात म्हणून. आता गुरुजी पत्रिका बघत असताना वल्लरी जी आहे तर तिला हे सगळ्या जुन्या गोष्टी आठवत असतात, कारण हे जी काम आहे तिने लावण्याची पत्रिका आणि अर्णवची पत्रिका जुळत नसती, तर त्या ठिकाणी लावण्याच्या पत्रिकेवरती ईश्वरी हे नाव टाकलेलं असतं, त्यामुळे गुरुजींनी सांगितलेलं असतं की ही पत्रिका जुळतच नाही आहे म्हणून. आता गुरुजी सगळं कॅल्क्युलेशन करतच असतात. बराच वेळ गुरुजी कॅल्क्युलेशन करताना इथं दाखवलेले आहे. प्रेक्षकांनो, मी जर दिलेला रिव्ह्यू तुम्हाला आवडत असेल तर प्लीज चॅनल एक लाईक आणि सबस्क्राईब करा. लाईक केल्यामुळे यूट्यूब हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवतो. तर आता आपण पाहतोय वल्लरीला गुरुजी जोपर्यंत कॅल्क्युलेशन करतात तोपर्यंत जुन्या गोष्टी आठवतात की तिने कसं ईश्वरीची ओरिजिनल पत्रिका लपवून ठेवली होती आणि अर्णवशी न जुळलेली पत्रिका जी असते, म्हणजेच जी आता वल्लरी म्हणत असते की ईश्वरीची अर्णवसोबत जुळलेली पत्रिका आऊट आणि न जुळलेली पत्रिका इन असं म्हणते, आणि ईश्वरीची खरी पत्रिका जी ईश्वरीच्या आईने दिलेली असते ती पत्रिका अक्षरशः ती देवघरासमोर जाळून टाकत असते. आता गुरुजी म्हणतात की मी हे सगळं परत बघितलंय, षडाष्टक योग आहे हा. आणि पुढे गुरुजी म्हणतात की या दोघांचा संसार सुखाचा होऊच शकत नाही. आणि हे सगळं बोलत असताना वल्लरीला सगळ्या जुन्या गोष्टी आठवलेल्या आपल्याला इथं दाखवलेल्या आहेत. गुरुजी म्हणतात की या दोघांचा सुखाचा संसार होऊ शकत नाही आणि हे मी माझ्या ज्ञानाच्या आधारे सांगतोय, आता बाकी निर्णय तुमचा आहे असं ते गुरुजी म्हणत असतात. आणि वल्लरीला या सगळ्या जुन्या आठवणी आठवत असतात. आता आपण इकडे बघतो की अर्णव फक्त ईश्वरीकडे बघत असतो, तर ईश्वरी अतिशय रडवेली झालेली असते. बिचारी रडायलाच लागते की आता पत्रिका जुळत नाही म्हणल्यानंतर, कारण ईश्वरीचा सुद्धा पत्रिकेवरती विश्वास असतो आणि आता ती तिथून निघून चाललेली असते. अर्णव इतक्यातच म्हणतो की मी सिंदूर थांब, अजिबात जायचं नाही कुठे म्हणून. आता सगळ्यांचे इथे चेहरे दाखवलेले आहेत. वल्लरी खुश झालेली असते की आता तिच्या मनासारखं झालं म्हणून. आकाशचा चेहरा पडलेला दाखवला आहे, मामा आणि अंजलीचा सुद्धा. आता इतक्यातच अर्णव ईश्वरीचा हात पकडून तिला तिथे थांबवून घेतो आणि म्हणतो की मी सिंदूर तू इथेच थांब म्हणून. आता हा एपिसोड खूपच छान दाखवला आहे, हा सीन तुम्ही टी व्हीवरती नक्की बघा. आता अर्णव पुढे म्हणतो की हे बघा गुरुजी, मला कोणाचाही ज्ञानाचा अपमान करायचा नाही आहे, पण तुम्ही सगळ्यांनी बघितलं ना की गेले 4 महिने झालं मी आणि सिंदूर किती हॅपीली राहतोय ते. आता अर्णव असं सगळ्यांना सांगत असतो. अंजली, मामा, आकाश तिघेही मान डोलवत असतात. आता अर्णव पुढे म्हणतो आणि आमचं मॅरिड लाईफ कसं असेल हे हजारो किलोमीटर दूर असलेले ग्रह तारे नक्षत्र नाही ठरवू शकत, हे आमचं आम्हीच ठरवू शकतो असं अर्णव म्हणत असतो. आता आपण पुढे पाहतोय अर्णव म्हणतो की पत्रिकेतल्या ग्रहांपेक्षा आमच्या मनात एकमेकांबद्दल असलेली जागा इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी म्हणून. आता इतके फास्ट डायलॉग दाखवलेत ना आजच्या सीनमध्ये, तर प्लीज या फास्ट डायलॉगसाठी एक सबस्क्राईब करूनच टाका. अर्णव पुढे म्हणतो की असेल आमच्या पत्रिकेमध्ये दोष, पण आम्ही ते प्रॉब्लेम्स फेस करायला रेडी आहोत, ऑलराईट असं आता अर्णव रागारागाने बोलत असतो. आता आजी उभे राहतात आणि म्हणतात, चिंटू अरे तुझ्या आईचा सात्विकाचा सुद्धा संसार सुखाचाच होता, त्यांची सुद्धा पत्रिका जुळत होती, पण त्या सगळं चांगलं चाललंय म्हणून आम्ही त्या मुद्द्याकडे दुर्लक्ष केलं. पण तुला माहितीच आहे ना की सगळं कसं झालं ते, आपल्या सगळ्यांचं आयुष्य एका दिवसात बदलून गेलं रे. तर अर्णव म्हणतो आजी चूक एका माणसाची होती, त्याचा दोष पत्रिकेला नाही द्यायचा. आजी म्हणते हे बघ चूक कोणाची होती, त्यावेळेस काय घडलं हे बघ, या सगळ्यामध्ये मला पडायचंच नाही आहे अजिबात. तुमच्या पत्रिका काय सांगतात याकडे मी आता अजिबात दुर्लक्ष करू शकत नाही. आजी काही केल्या ऐकत नसतात. अर्णव म्हणत असतो आजी प्लीज. इतक्यातच ईश्वरी म्हणते की सर थांबा म्हणून. आणि पुढे ईश्वरी म्हणते की हा प्रश्न आपल्या दोघांच्याही जिंदगीचा आहे, तुम्ही एकटेच कसं काय ठरवू शकता. त्यावर अर्णव म्हणतो मी सिंदूर प्लीज नॉट नाऊ, ओके मला तुझ्या सपोर्टची गरज आहे. ईश्वरी म्हणते सर प्लीज. अर्णव म्हणतो नाही अजिबात नाही, मला हा पत्रिकेचा निर्णय मान्य नाही, दॅट्स इट. अर्णव आता कोणालाच काहीच बोलू देत नाही, अगदी ईश्वरीला सुद्धा अर्णव काहीच बोलू देत नाही. आता सगळं वातावरण एकदम घरातलं तापलेलं दाखवलंय. आता सगळ्यांना कळतच नाही की पुढे काय बोलावं ते. अर्णव तर खूपच चिडलेला असतो. आता आपण लगेचच पाहतोय की दुसरा सीन म्हणजे ईश्वरीच्या माहेरचा. आता ईश्वरीची आई म्हणत असते ना मग अरे आलीच तू, बरं झालं चल, आता यांचं एवढं खाऊन झालं की आम्ही दोघं हॉस्पिटलमध्ये जाऊन येतो. हां तर नम्रता म्हणते आई बघ ना हा किती छान आहे. तर ईश्वरीची आई म्हणते बॉक्स आणि जुना दिसतोय. तर आणि त्यावरती म्हणते की अगं पण कशासाठी,
तर नम्रता म्हणते, अगं क्लाउड किचनचं सामान घ्यायला गेले होते ना, तिथे एक बाजूलाच दुकान दिसलं. मग म्हटलं किती छान आहे हा बॉक्स ना, म्हणून मी घेऊन आले. बघ ना, म्हणजे एकदम पुराणे जमानामधला अँटिक बॉक्स वाटतोय ना का हा. आता ईश्वरी नम्रताची आई म्हणते, हो छानच दिसतोय, अगं पण महाग असेल ना. तर नम्रता म्हणते, अगं महाग काय आई, एकदम स्वस्त मिळाला म्हणून घेतला. हे बघ असं म्हणून आता ती नम्रता तो बॉक्स जो आहे तर तो संपूर्णपणे ओपन करून दाखवते याला ईश्वरीच्या आईला. आता ती ईश्वरीची आई म्हणते, हो ग खरंच बॉक्स खूपच छान आहे. आता ते म्हणतात की यामध्ये कोणाकोणाच्या किती आठवणी किंवा कोणाचा भूतकाळ दडलेला असेल काय माहिती. त्यावर आता नम्रता म्हणते, आई कोणाचा काय, आपलाच. तर तिची आई म्हणते, आपला म्हणजे. तर आता नम्रता म्हणते, म्हणजे आता हा बॉक्स कोणाचा आहे, आपला आहे की नाही. तर तिची आई म्हणते, हो मग या बॉक्सचा भूतकाळ सुद्धा आपलाच, बरोबर की नाही. असं म्हणून आता सगळेजण हसत असतात. आता नम्रताची आई म्हणते, काहीतरीच काही नमो, असं काही नसतं. म्हणजे एखादी व्यक्ती किंवा एखादी वस्तू आपली झाली म्हणजे त्याचा भूतकाळ आपला होत नसतो. ईश्वरीची आई पुढे म्हणते, खरं तर भूतकाळ हा प्रत्येकाचा स्वतंत्र असतो. ती वस्तू आपल्या घरी आली म्हणजे त्याचा भूतकाळ आपला होत नसतो. हा हे खरं आहे की कोणाचा तरी भूतकाळ आपल्याशी जोडला गेलेला असू शकतो, जसं की या बॉक्सचाही असू शकतो, असं ईश्वरीची आई म्हणते. आणि तिच्या वडिलांना म्हणते की हो की नाही हो. त्यावर लगेचच ती म्हणते, हो. आता नम्रता म्हणते, बरं मी आता पटकन फ्रेश होऊन येते हां, असं म्हणून नम्रता तो बॉक्स तिथंच ठेवते आणि फ्रेश होण्यासाठी आत जाते. आता ही जी ईश्वरीची आई आहे तर ती त्या बॉक्सकडे एकसारखं बघत असते आणि तिच्या लक्षात येतं की त्या बॉक्स म्हणजे आतमध्ये थोडासा घाण झालेला तो बॉक्स दाखवला आहे. आता ईश्वरीची आई त्या बॉक्सला हात लावते आणि आतमध्ये पाहते की त्यातला कपडा जो आहे तो खराब झालेला असतो. आता तो ती कपडा काढणारच असते. इतक्यातच काय होतं की ईश्वरीचीच आई हाक मारते की नमो म्हणून. आता नम्रता म्हणते की हां आई. तर ते म्हणते की अगं यातलं हे कापड निघालंय, आपण हे कापड काढून टाकून दुसरं आणून लावूयात का. तर नम्रता म्हणते, हो आई आधी आपण ना नंतर करूयात हे सगळं, मला आधी खूप भूक लागली, जेवायला बसूयात का. त्यावर ईश्वरीची आई म्हणते, बरं चल ठीक आहे, हे किचनमध्ये घेऊन चल, मी आलेच हं. असं म्हणतो बॉक्स त्यांच्याच घरी राहतो आणि त्या दोघी जेवायला जातात. आता आपण इकडे पाहतोय पुन्हा अर्णवच्या घरातला सीन. अर्णव म्हणत असतो की मिसिंदर वट, तुला त्या कागदावरती विश्वास आहे, मी जे बोलतोय त्याच्यावरती विश्वास नाहीये तुझा. ईश्वरी म्हणते, सर माझा दोघांवरती विश्वास आहे, दोन्हीपैकी एक काहीतरी निवडावं लागेल, नाही तर मी आणि ही पत्रिका आहे म्हणजे मी जे काय बोलतोय त्या पत्रिकेत जे काय लिहिले ते सगळं असं म्हणतो. आणि इतक्यातच त्याचे लक्ष जातं की पत्रिकेच्या पहिल्या पानावरती. आता अर्णव 2-3दा उलटून पालटून बघतो आणि वॉट म्हणून जोरात ओरडतो. आता हे सगळं झाल्यानंतर सगळ्यांना कळतच नाही की हे अर्णव नक्की काय करतोय म्हणून. आता इथं मामी, अंजली, मामा, आकाश, आजी, ते भटजी सगळेजण अर्णवकडे बघत असतात. आता अर्णव ती पत्रिका उलटून पलटून बघतो आणि म्हणतो की हे दिस इज अनबिलिव्हेबल असं अर्णव म्हणत असतो. आजी म्हणते की काय झालं. त्यावर लगेच अर्णव त्या पत्रिकेकडे बघत म्हणतो की आजी हे कसं शक्य आहे बघ ना. आणि ईश्वरीला म्हणतो की मिसिंदर, आपण तुझा बर्थडे 4 डिसेंबरला सेलिब्रेट केला राईट. तर ईश्वरी म्हणते, हो पण तुम्ही असं का विचारताय. त्यावर अर्णव म्हणतो, या पत्रिकेत तुझी बर्थडे तर वेगळीच आहे. ईश्वरी म्हणते, काय. आणि आता ईश्वरी हातात पत्रिका घेऊन बघते आणि म्हणते की हो ही माझी जन्मतारीख नाहीच आहे म्हणून. आता अर्णव म्हणतो, म्हणजे ही पत्रिका चुकलेली आहे आणि जन्मतारीख चुकीची आहे म्हणजे पत्रिका ही चुकीची आहे असं अर्णव म्हणत असतो. आता हे सगळं ऐकून अंजली आणि मामा आकाशला तर आनंदच होतो. आता अर्णव म्हणतो की गुरुजी, कुठलीही पत्रिका तयार करण्यासाठी जन्मपत्रिका आणि जन्मवेळ खूपच इम्पॉर्टंट असतं, कारण तेच बेस आहे बरोबर. तर आता गुरुजी म्हणतात, वेळ आणि पत्रिका जर चुकीची असेल तर ही पत्रिका ईश्वरीची नाहीच म्हणून. आता हे ऐकल्यानंतर तर ईश्वरीला आनंद होतो. अर्णव म्हणतो, प्रॉब्लेम सॉल्व फॉर एव्हर. आता असा अर्णव म्हणत असतो. आता लगेचच आकाश, मामा लगेच हसायला लागतात. अंजली तर म्हणते की आजी आता तर विश्वास बसला का तुझा, पटतंय ना तुला. आणि अर्णव आता ईश्वरीकडे बघत असतो. ईश्वरी सुद्धा आनंदात असते. वल्लरी मनात म्हणते, त्यावेळेला मी ईश्वरीची खोटी पत्रिका बनवून घेतली होती, ईश्वरीशी न जुळणारी. आणि ईश्वरीची पत्रिका अर्णवशी छान जुळत होती त्यावेळेस. तर ती पत्रिका लावण्याची असं सांगितलं होतं मी. अरे देवा, हा तारखेचा घोळ लक्षात कसा नाही आला माझा. असं म्हणून मामी स्वतःच्याच नाटकामध्ये फसते. आजी म्हणतात, पण चिंटू मी काय म्हणते, आता गुरुजी ऐन वेळेस तर आलेले आहेतच, तर ही जी पत्रिका
खरी बनवून ती जुळती का बघूयात ना आपण. अर्णव म्हणतो आजी हे सगळं करायची काही गरज नाही आहे, तुला माहिती ना माझा या सगळ्यावर विश्वास नाही आहे. त्यावर अंजली म्हणते ठीक आहे ना चिंटू, मला खात्री आहे की तुमच्या दोघांची पत्रिका नक्की जुळेल म्हणून. आता गुरुजी म्हणतात हे बघा, हे असे अंदाज लावण्यापेक्षा नवीन तारखे आणि वेळेनुसार आपण तुमची पत्रिकाच बनवून घेऊयात ना, असं गुरुजी म्हणतात. आता गुरुजी म्हणतात की ईश्वरीकडे बघून की जन्मतारीख, आता ईश्वरी त्यांना त्यांची जन्मतारीख स्वतःची जन्मतारीख सांगायला लागते की ईश्वरी देसाई 4 डिसेंबर 2002 हा माझा जन्मदिवस आहे. आता गुरुजी हे सगळे ईश्वरी जे काही सांगते तर ते सगळे लिहून घेत असतात आणि नवीन जन्मतारखेप्रमाणे पुन्हा एकदा तिची कुंडली बनवतात आणि आता ती कुंडली अर्णवसोबत जुळती का तर हे बघत असतात. आता गुरुजी हे सगळं बघत असतात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरती एक छान असं स्माईल असतं. आता हे सगळं आजी बघतात. आता आजींनाही वाटतं की काहीतरी पॉझिटिव्ह आहे म्हणून.